आज आवरे गावात माऊली चालला बघा तुमचा भोलेनाथाच्या पालखीला. महाशिवरात्र आहे आजचा दिवस. महेश्वर सोहळा साजतय मनोहर. शिवलिंगी बसलाय महेश्वर सोहळा साजतय मनोहर. शिवलिंगी बसलाय महेश्वर सोहळा साजतय मनोहर. शिवलिंगी बसलाय महेश्वर सोहळा साजतय मनोहर. मित्रांनो बघू शकता आपला सतीदादा आलेला आहे पिरकुणशी. आणि दादाचे खरं सांगते दादा आपला म्हणजे भाऊच आहे. पण दादाला आपल्या दुकानाचं पहिलं नाव सांग. दादा तुझं नाव सांग दुकानाचं. तुझ्या दुकानाचं नाव सांज 8 पिरकोण. सांज 8 पिरकुण. खरं सांगताय दादा आपल्यासाठी बस आपल्या धाकटीजीला पिरकुणशी आला माऊली नाव टाकण्यासाठी. ही तयारी कशाची चालली ती बघा. उद्या महाशिवरात्रीला घोडा आवऱ्याला पोचणार आहे. ही महाशिवरात्रीला माऊलीची तयारी चालू आहे. माऊली इकडे बघा. माऊली आपला आहे आणि सतीदादा आपल्यासाठी आलाय. पहिला शक्तीदादानी करला. त्याच्यानंतर तुम्ही बघितला आपला शुभम दादा नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला त्यांनी मान घेतला. आज आपला सतीदादाला मिळाला. खरं सांगतोय मी ना झाला त्याला आपल्या ना कोणला लग्नाला फोटो हे करायचे असतील नावा करायचे असतील काय असतील पिरकुणला भेटा किंवा गाडीवर रेडियमचं दुकान आहे दादाचा. खरं सांगतोय. आणि बघा एक शब्द आपल्यासाठी आला. आणि मी तुम्हाला क्लिअर सांगतोय आम्ही काहीतरी माणुसकी दिलेली आहे त्या ते पैशांसाठी नाही. तो पण माझ्यासारखा असंच आहे गरिबांसाठी पहिला. आणि तो माऊलीच्यासाठी तो धावत आला. त्याला फोन केले आतावरील आमच्या आला. तो कधी पण येणार माऊलीसाठी. कधी पण एनी टाइम माऊली फॅन आहे तो. आणि तुमचा प्रेक्षकांचा असाच प्रेम राहू द्या युट्यूबला जरूर. आणि ही उद्या तुम्ही बघा आई माऊलीचं नाव आहे आणि माऊलीचा माऊलीच नाव आहे. आणि दादा आलाय आपण आवऱ्याला भेटूच. तर हाय मित्रांनो आपण वर्षानुवर्ष वाट बघतो आवरे गावाचे भोलेनाथाच्या पालखीला म्हणजे महाशिवरात्रीची वाट बघतो आपण. आणि आवरे गावात जो घोडा जातो तुम्हाला पहिली रील्स तर बघली तुम्हाला ऍड टाकले. आणि तुमचा सगळ्यांचा युट्यूबरवाल्यांचा प्रेम आहे माऊलीवर सगळ्यांचा प्रेक्षकांचा. त्याची मुलं आज आवरे गावात माऊली चालला बघा तुमचा भोलेनाथाच्या पालखीला. महाशिवरात्र आहे आजचा दिवस. सकाळी आम्ही 5 वाजता उठलो. घोडा धुलास माऊली. आता वाजलं 6:30 पावणे 7 वाजायला. आता आपण टेम्पून भरूया आणि महाशिवरात्रीला आवऱ्याला जाऊया. चला मित्रांनो बघू शकतो. चल बोल. चला मित्रांनो महाशिवरात्रीला आवऱ्याला मित्रांनो आपण आता आवरे गावात आलो बघू शकता. इथे तलाव आहे आणि टेम्पो आपल्या भोलेनाथाची एंट्री आहे बघा. मस्त खूप सुंदर लाइटिंगचा शो केलेला आहे. आणि आता आपण जाऊया आतमध्ये आणि भोलेनाथाच्या पालखीला आता जाऊ आपण भोलेनाथाला बसवायला. हाय मित्रांनो तर आता आपण आवरे गावात आलो. टेम्पूची आता माऊली उतरलाय आणि पालखीला निघालेलो आहे. आणि माऊली आलेले पब्लिक बघायला आली आपल्याकडे. माऊली आवरा सगळ्या पोरांचा प्रेम आहे. असा प्रेम असून द्या. त्याला आपण माऊली जाऊ. भाऊ माऊलीला आवाज देताना बघू शकता. आता तुमचा प्रेम राहते माऊलीवर. त्याला आपण जरा पालखी घाई नाही त्याच्यामुळे आपण जरा निघलेलो आहोत. आपला गिरीश भाऊ भेटलेला आहे बघू शकता. आले आपला मानपण आलो न्यायला. आता चला आपण जाऊ पालखी पहिला. भाऊ न्यायला आला पालखीला. जसं आपल्याला गावात आमंत्रण केलं तसं ते मित्रांनो बघू शकता लहान मुलांची आवड असते. भाऊ आले माऊलीवर. ओके
तुमचं सगळ्यांचं प्रेम असून द्या. सगळ्या देवांना सगळ्यांचा मान आणि मामाचा भजनाचा कार्यक्रम चालू बघा. नमः शिवाय नमः शिवाय पूर्ण
भोलेनाथाच्या पालखी खांद्यावर घेतलेली आहे मित्रांनो, बघू शकता सगळ्यांचा आवडे गावाच्या आपला भरपूर प्रेम आहे. पालखीला जो खांद्याला मान मिळला आपल्याला माऊलीच्या मुलाला मान मिळते. आवडा गाव माझा आहे तुम्हाला पहिलाच बोललो. बघू शकता मित्रांनो, जो पालखीचा मान आहे तो आम्हाला मिळतोय 5 मिनिटं तरी. खरं सांगतोय मी धाकटी गावचा आवडा मानते आम्हाला. दादा माऊली घोडायलाच पाहिजे आणि तसंच आम्हाला मान देतात दादा सपून जगलं जाऊन. पण आवडा दुसरा काय नाही, माऊली. बघू शकता मित्रांनो, आवडा प्रेम आहे माऊलीवर. भोलेनाथाचा जो म्हणजे खरा सांगतोय, या भोलेनाथाच्या मुलं तर माझं आणि बघू शकता मित्रांनो, खरा सांगतोय यो जो सोला आहे भोलेनाथाचा, यो आम्ही वर्षानुवर्ष महाशिवरात्र कधी येते ती वाट बघतो. खरी गोष्ट आहे ना. हा आवरे गावाना माझा माऊलीला कधी मान मिळते नाचाला. आणि बघू शकता पब्लिक माझा तिथे आहे. आता मला पुढे जायला नाही मिळाला, आपण इथून घेऊ. बघू शकता आपला पिता भाऊ भेटला, आपला ग्रुप आणि आपल्याला पहिला मान दिलाय महाशिवरात्रीला गावात गावाचा तो याई मला बोललो माऊली आपण इकडे येऊन येऊ.
आम्हाला पालखीवर खांदा लावायचा. बस बस आहे भावांनो. आणि तुमचा माझा घोडा नाही माऊली, तुमचा गावाचा आहे. मला माऊली 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 माऊली. ओम नमः शिवाय. भोलेनाथ की जय. भोलेनाथ की जय. भोलेनाथ की जय. हर हर. कधी पब्लिक लागलेली आहे पाठी आवडी सगळी पब्लिक माऊलीच्या सोबत निघतोय. बघू शकता भाऊ पण आलो फोटो करायला. बघू शकता मित्रांनो ट्रेन आहे माऊली तिथं थांबला तिथं पब्लिक थांबले. शेवटला बोलायला लागलं पालखीवाल्या का घोडा पुढे घ्या माऊली कारण माणसं थांबतात. ठीक आहे तुमचा प्रेम आहे सगळ्या प्रेक्षकांचा. मामा सांगायला आला आपल्याला माऊली नाचवतोय तिथं पब्लिक थांबतोय त्याच्यामुळे आपल्याला माऊली थोडा पुढे घ्यायला लागतंय. बघू शकता अफाट गर्दी होतोय. वहिनीचं आहेत बघू शकता सगळ्या लाईनीत राहिलेल्या आहेत. भोलेनाथाची पालखीची वाट बघतात आणि आपण आता आलो तर औरंगाबाद बघितलं तुम्ही कशी पब्लिक आहे.
आणि वशालदान आपल्या पोरी वशालदान, कारण आपल्या पोरी जातात त्याची कुठे जात नाही माहिती आहे ना. आणि माऊली कसा ऐकतो
माऊली घोडा हा संपूर्ण परिसरामध्ये प्रसिद्ध आहे आणि पहिल्याच वर्षीच्या वेळेला या ठिकाणी त्यांनी घोडा आणला. त्यानंतर त्यांना भोलेनाथाचा एवढी अशी कृपादृष्टी झाली की त्यांचा खूप काही प्रगती झालेली आहे आणि म्हणूनच या भोलेनाथावर श्रद्धा करून या ठिकाणी दरवर्षी ते या ठिकाणी घोडा घेऊन येत असतात आणि मोफत व्यवस्था ते देत असतात. ते खूप प्रशांत घरत आपण सर्वजण बघत असतो त्यांना प्रत्येक ठिकाणी. माऊली हॉर्स फार्म हाऊस आणि याचे मालक प्रशांत घरत. मी अशोकजी पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते भोलेनाथाचा आशीर्वाद म्हणून सन्मान चिन्ह आणि मायेची शाल देऊन आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. हॅलो, पहिला मी प्रशांत घरत धाकटीजी गावाचा माऊलीच्या नावाशी ओळखतात खरं सांगतोय. आता मी पहिला औरंगाबादचा आभारी आहे अख्ख्या मंडळाचा गावाचा. कारण ज्या गावाने मला पहिला प्रीतम दादा प्रीतम भाऊ आणि गिरीश भाऊ यांनी मला बोलवला आणि हरीश भाऊ काय भाऊ आपण आणा घोडा पालखीला. आणि त्याच्यानंतर समजा मला गावाची ओळख झाली, गाववाले मला साथ दिली. आज माझ्या त्यांच्या आशीर्वादाने मी येतोय आणि तीच मला आवडत कृपा पाहिजे. तुमचं असा प्रेम आहे अख्खे गावाचं आवरे गावाचं असंच राहू दे. आणि त्यांचं एक सजेशन करून घेतलंय मला गावाला. सगळे आधारी लग्नाच्या मनात देतात. आता याही पत्रिका दिली अख्ख्या गावाकडची पत्रिका घरपोच झाली का भाऊ माऊली घोडा पालखीला आलाच पाहिजे. माझा घोडा नाही तुमच्या गावातच घोडा आला. असा गरिबांसाठी पण फ्री आहे. पण हळदीला 50,000ची दारू त्याला फ्री नाही. राग नका मानू. कारण मला सांगतोय माऊलीचा आज मला 30,000 रुपये पण मिळतात लग्नाला, 20,000 पण मिळतात. फुकट पण जातोय घोडा. मी कुठं एखाद्याला फुकट दिला तर एकाकडे 30,000 मिळतात आपल्याला. मी असं सांगतोय. आता गावाने भरपूर प्रेम दिलाय. 25-30 लग्नाची ऑर्डर देतात खरं सांगतोय आवरे गावाने. आणि माझा सत्कार नाही झाला म्हणजे माझा माऊलीचा झाला पाहिजे म्हणजे माझा झाला बस, दुसरा काय नाही. धन्यवाद. अगदी बघा प्राणी मात्रावर दया करा आणि त्या दृष्टीने ज्यांच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो अशा माऊलीचा सन्मान त्यांच्या मालकासह प्रशांत घरत यांच्यासह अशोकजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. खूप खूप शुभेच्छा आणि आपली सदैव भरभराट होत राहो हीच या ठिकाणी प्रार्थना. शिवलिंगी बसलाय महेश्वर 16 साजतय मनोहर. 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 असा प्रेम आहे. भोलेनाथाच्या पालखीला आलो, आई भेटली प्रशांत, आईच्या पाया पडलो मी खरं म्हणतोय. कारण असा यांच्या वयस्कर माणसांचा आपल्याला आशीर्वाद पाहिजे. पैसा आज आहे तो उद्या नाही. खरी गोष्ट आहे. माऊलीचा नाच कसा वाटते तुला सांग. माऊली बघून खुश होता लोक खरा सकाळी पालखी आम्ही देवळात गेली, कार्यक्रम झाला, मस्त नाचलो, खूप आपला सत्कार पण केला, माऊलीचा सत्कार पण केला. आता माऊलीला आपण भरून आवऱ्याच्या गावातून निघूया. आता बघा माऊली कसा टेम्पून जात आहे. तर माऊल्यात मित्रांनो माऊली आतमध्ये गेलेला एकटाच. असाच त्याला प्रेम ठेवा तुमचा.